जिल्हा परिषदेवर भाजपचा डंका 12 पैकी 7 झेडपीत भाजपचं वर्चस्व। शिंदेची शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, पवारांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात 1 जागा, तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खातंही उघडता आलं नाही। पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा। 125 पैकी 52 पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता, तर शिंदेची शिवसेना 26, राष्ट्रवादी 25, पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात कमी 5 जागा। सर्व जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता। राज्यातील 7 झेडपीत भाजप नंबर 1 चा पक्ष। विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, तर सकाळच्या प्रवक्त्यांकडून मवियाची मतं कमी करण्याचं काम। फडणवीसांची राऊतांवर टीका। शरद पवारांवर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार। छातीत कफ झाल्यानं 5 दिवस अँटीबायोटिक्स दिले जाणार। सध्या पवारांची प्रकृती स्थिर। सुनेत्रा पवारांचं पार्थ आणि जय पवारांकडून विचारपूस। पुणे जिल्हा परिषदेत दादांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता। सर्वाधिक 39 जागा जिंकत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत। मोठ्या विजयानंतर कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना अश्रू अनावर। राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांकडून सुनेत्रा पवारांची भेट। सहयोग निवासस्थानी जाऊन घेतली भेट। पार्थ पवार यांचीही उपस्थिती। झेडपी निवडणुकीत दिग्गजांच्या वारसांनी मारली बाजी। पुणे, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना घवघवीत यश। वळसे पाटील, सावंत, सातपुते, गोगावले आणि जाधव कुटुंबाचं वर्चस्व कायम। उमेश पाटील यांच्या पराभवानंतर अनगरमध्ये भाजपकडून जल्लोष। राजन पाटलांनी दंड थोपटले, तर निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला, उमेश पाटील यांचा आरोप। लातूर जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता। अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली 23 जागा मिळवत काँग्रेस नंबर 1 चा पक्ष। दादांच्या राष्ट्रवादीची 12 जागांवर दमदार कामगिरी, तर ठाकरे बंधूंनीही प्रत्येकी 1 जागा मिळवत खातं उघडलं। इंदपूरच्या बावडा गटातून हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचा विजय। बोरी गणातून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र राष्ट्रवादीचे श्रीराज भरणे विजयी। अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला 20 जागांवर विजय, तर सतेज पाटील यांची पुन्हा एकदा महायुती विरोधात एकहाती झुंज। 15 जागा पटकावल्या।